चकोनी भाजी करणार आहोत. त्यासाठी दही घेतलेलं आहे. साधारणतः पाव किलो दही घेतलेलं आहे. दही घेऊन या ठिकाणी चमच्याच्या साहाय्याने ते थोडंसं पातळ करा. दही घेताना घट्ट घ्यायचं. त्याच्यात धने पावडर आणि जिरे पावडर टाकली. त्यानंतर मिरची पावडर घेतली त्याच्यामध्ये दह्यामध्ये. हळद घ्या थोडीशी. मिक्स करा व्यवस्थित. त्यानंतर त्याच्यामध्ये उकडलेला बटाटा घेतला. त्याच्यामध्ये कांदा टाका. साधारणतः एक कांदा चिरलेला. मिक्स करायचं व्यवस्थितपणे. त्यानंतर कापलेली थोडीशी मिरची टाकायची. कोथिंबीर घ्यायची त्याच्यात. व्यवस्थितपणे मिक्स करा मिरची आणि कोथिंबीर त्याच्यामध्ये. आणि आता हे जे मिक्स केलेलं आहे त्याला आपण छानसा असा तडका देणार आहोत. तडका देण्यासाठी पातेल्यामध्ये तेल घेतले. त्याच्यात कस्तुरी मेथी टाकली. लाल मिरची टाकली. कढीपत्ता टाकला 5 पानं. जिरे टाकले थोडेसे. चांगलं उकळू द्या. व्यवस्थितपणे उकळल्यानंतर तडका दिला. आता त्या भाजीला दिल्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करा. कोथिंबीर टाकून थोडीशी. मीठ टाका गरजेनुसार. त्यानंतर कोथिंबीर थोडीशी अजून टाकली आणि सर्व एकत्रित मिक्स केले व्यवस्थितपणे. चकोनी भाजी तयार झालेली आहे. भातासोबत चकोनी भाजी छान लागते.